आपण वरती जाऊन आलोय. आता सूर्यास्त व्हायला आलाय. आपण बघू शकतो इकडे सूर्य मावळतोय. जर तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघू शकत असाल तर साधारणतः 6ची वेळ आता झालेली आहे आणि मुलांना आम्ही वरती नेलं. इथं जो महादरवाजा आहे, तटबंदी आहे, त्याचबरोबर गणेशपट्टी आहे, इथं शर्भाची मूर्ती आहे, त्याबरोबर राजवाड्याचे काही अवशेष आहे, त्या अवशेष देखील मुलांना दाखवलेले आहेत. वेळेअभावी मुलांना आम्हाला पाण्याच्या टाक्या मात्र दाखवता आल्या नाहीत. मात्र काही छोट्या टाक्या आहेत खोदलेल्या, येताना रस्त्यामध्ये त्या दिसतात. सुभाषरावांनी छान सगळ्यांना माहिती दिलेली आहे. मुलांनी मस्त एन्जॉय केलं आहे आणि त्या खाली हा ट्रेक हे हायकिंग संपूर्ण आम्ही आता खाली निघालेलो आहोत. मुझे अच्छा लगा क्योंकि नारायणगढ़ इतना छोटा जगह होने के बाद भी आप लोगों ने इतने अच्छे से ऑर्गेनाइज़ किया और आप लोग हाइकिंग के लिए लेकर के गए और डांस वगैरह करा रहे हैं. तो ये बच्चों के लिए काफ़ी अच्छा अपॉर्चुनिटी है कि वो स्कूल से बाहर और भी दूसरे बच्चों से मिलते हैं और इंटरेक्ट होते हैं और उनको कॉन्फिडेंस बिल्ड होता है. सो थँक यू व्हेरी मच फॉर डूइंग दिस. थँक्यू सो मच. खूपच छान उपक्रम आहे हा. ॲक्च्युली लहान मुलांना आजकाल ह्या गोष्टींची गरज आहे. निदान बाहेर काय चाललंय ह्याचं एक्सपोजर मिळणं खूप आवश्यक आहे आणि ते तुम्ही दिलं त्याबद्दल धन्यवाद. एकतर मुलांना ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण स्कूलमुळे मुलं इतकी बिझी झातात की त्यांना बाहेरच्या जगाशी संपर्क येत नाही. ह्यामुळे या अल्फाबेटिक अकॅडमीमुळे त्यांचा इतरांशी संपर्क वाढला आहे आणि ती खुश आहेत. वाटतं की नारायणगाव ह्यासारख्या ठिकाणी समर कॅम्प हा घेतला जातो, कारण शक्यतो समर कॅम्प म्हटलं की आपल्याला सिटीमध्येच पाहायला मिळतं. मग गावाकडची मुलं समर कॅम्प किंवा ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यापासून वंचित राहतात. पण ह्यावेळेस ही ॲक्टिव्हिटी आमचं ॲक्च्युली पहिलं वर्ष आहे समर कॅम्पमध्ये, ह्याचं खूप छान वाटलं. मुलांनी खूप एन्जॉय केलं. नारायणगड चढताना ट्रेकिंग काय असतं, मग तिथे जाऊन चढणं, खूप मजा केली त्यांनी. स्विमिंग घेतलं एक दिवस, ते पण खूप आवडलं. डान्स शिकतात आहेत रोज नवीन, तेही आवडलं. ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं, म्हणजे खूप छान की मुलांनी एन्जॉय केले. आणि एक आठवडा समर कॅम्प हे मला खूप आवडलं. भरपूर मुलं एन्जॉय करत आहेत सुट्टीत आणि त्यांना ॲक्टिव्हिटीज भरपूर मिळाल्या आहेत. मुलांच्यावर आम्ही पण एन्जॉय करतो आहे. आम्हाला तर खूप छान वाटलं, खूप एक्सायटेड होतो. फर्स्ट टाईम नारायणगावमध्ये मी ह्या कॅम्पबद्दल ऐकलं. अगदी पुण्यात ज्या गोष्टी मिळत नाही आहेत, माझ्या पुण्यातल्या बहिणी आहेत, त्यांना जेव्हा मी नारायणगाव या कॅम्पबद्दल सांगितलं तर त्या खूप खुश झाल्या की एकदम रिजनेबल 1000 रुपये फीमध्ये एवढा 8-7 दिवसांचा प्रोग्रॅम, त्याच्यानंतर लास्ट डेला हे जे मोठा इव्हेंट, सेलिब्रिटी डान्सर, खूप छान वाटलं. आणि मुलांना हायकिंगला नेलं, आम्ही पण गेलो, आम्ही पण खूप एन्जॉय केलं. म्हणजे तसं चढायला जरा डिफिकल्ट होता, पण ते सुद्धा सगळ्या टीचर्सनी, सगळ्या जे सर आहेत सगळ्यांनी छान सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं सोपं झालं आणि खूप मजा केली मुलांनी. तर म्हणजे माझा मुलगा आधी तयार नव्हता, पण आता तो म्हणतो मी 100% एन्जॉय. समर कॅम्प हा मुलांच्या सुट्टीतला एक महत्त्वाचा भाग आहे. मुलांना शिस्त पण लागते आणि तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज घेतायत त्याच्यामुळे मुलांना घरी येऊन पण ते सांगतात इकडं जायचं तिकडं जायचं. त्यामुळे मुलं ॲक्टिव्ह होत आहेत, मुलांना बाहेरचं जनरल नॉलेज पण वाटतं आहे.
त्यामुळे नेक्स्ट टाईम तर अजून मुले वाढणार 100%, कारण एकाच्या तोंडात दुसऱ्या तोंडात जाणारच. त्याच्यामुळं समर कॅम्प हा पाहिजे सुट्टीमध्ये. उलट तुम्ही आता 8 दिवस घेतला तर आमचं म्हणणं आहे महिनाभर 15 दिवस असं काहीतरी केलं पाहिजे. नमस्कार. अल्फा डान्स अकॅडमी यांच्या वतीने साधारणतः 15 एप्रिलपासून जो समर कॅम्प मिस्टर विजय प्रजापती यांनी जो आयोजित केला होता व त्यांच्या सहकार्याने, तर ह्या कॅम्पमध्ये मला पालकांकडनं काय मिळालेले ज्या रिॲक्शन आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्याशी आज बोलणार आहोत. विजय प्रजापती आणि त्यांच्या सहकार्यांनी ह्या अल्फा डान्स अकॅडमीच्या माध्यमातून समर कॅम्पमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या त्या खरंच प्रशंसीय आहे. का प्रशंसीय आहे याचं कारण त्यामध्ये त्यांनी डान्सिंग, ॲक्टिंग, शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्स, नंतर स्विमिंग, ट्रेकिंग ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीज ह्या मुलांकडनं करून घेतल्या. खरं तर मित्रांनो सांगायचं असं, ही एकतर लहान मुलं यांच्यामध्ये लपलेले जे काही गुण असतात आपल्याला हे घरामध्ये बसून नाही समजत, पालकांना तर विशेषतः नाही समजत. याच्यासाठी यांना समजण्यासाठी यांना यांच्याच वयोगटातल्या मुलांशी मिसळून द्यायचं असतं, नेचरशी त्यांना संवाद साधू द्यायचा असतो. मग पहा ही मुलं कशी खुलतात, कारण यांच्यातले असलेले जे गुण आहेत हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाहीत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर ह्या अकॅडमीमध्ये, ह्या समर कॅम्पमध्ये काही मुलांनी इतक्या सुंदर पद्धतीने अभिनय केला की ती मुलं नेहमी घरात बसणारी, शांत बसणारी मुलं ज्यावेळेस व्यासपीठावर खुल्ली होतात त्यावेळेस मी तुम्हाला अगदीच सांगतो. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा इंडोर गेम्स खेळल्या, आउटडोर गेम्स खेळल्या. आजकाल मुलांना आउटडोर गेम्स खेळता येत नाही, त्यामुळं जीवनसत्वाचा अभाव मुलांमध्ये ह्या वयात दिसायला लागला आहे, जो पूर्वीच्या काळी वयस्कर माणसांनाही दिसत नव्हता. पण आता ही समस्या ह्या शाळेतल्या जाणाऱ्या चिमुकल्या मुलांना दिसते. याचं कारण केवळ सनलाईटचे एक्सपोजर नाही, उन्हात येणं नाही. कायमस्वरूपी तुम्ही मुलांना सावलीतूनच आणता, सावलीतूनच नेता, सावलीतल्याच गेम खेळा. अरे जाऊ द्या मुलांना, पावसाळ्यात त्यांना त्या गाळात भिजू द्या, त्यांना जाऊ द्या उन्हामध्ये खेळू द्या, त्यांना जाऊ द्या हिवाळ्याची थंडी लागू देत. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्याशिवाय कळणार नाही. तर पालकांना माझं सांगणं एवढंच आहे की ज्या वेळेस जिथं कुठे समर कॅम्प आयोजित केला असेल तर त्या समर कॅम्पमध्ये त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत हे पाहून तुम्ही मुलांना जरूर ॲडमिशन घ्या, कारण ह्या माध्यमातून मुलांना शिकण्यासारखं खूप आहे. ट्रेकिंग करणं, ट्रेकिंग एक साहसी वृत्ती असते. बऱ्याच मुलांना एक व्हेलॉसिटी मोशन किंवा म्हणतो ना आपण दऱ्यांची वगैरे भीती असते, मनामध्ये खूप भीती असते. तर ही भीती घालवण्याकरता ट्रेकिंग जर ह्या मुलांनी समूहाने केलं, म्हणजे मुलांच्या सहकार्याने त्यांच्याबरोबर असलेल्या फ्रेंड्सबरोबर जर केलं, तर खरं सांगतो मी तुम्हाला ही मुलं ही भीती त्यांच्या मनातली जाऊ शकते. एकदा भीती मनातली गेली की ही मुलं काहीही गोष्टी निर्भयपणे करायला लागतात आणि ह्या जमल्या पाहिजेत. तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज ह्या कॅम्पमार्फत केल्या गेल्या आहेत याच्यातून मुलांना शिकण्यासारखं खूप आहे. मला मिळालेल्या पॅरेंट्सपैकी काही रिॲक्शन्स तुम्हाला सांगतो, कारण याच्यातले बऱ्यापैकी माझे पेशंट आहेत. काही पॅरेंट्सने मला सांगितलं, सर आमचा मुलगा घरामध्ये खुलत नव्हता, बोलत नव्हता, पण कॅम्पमधनं जाऊन आल्यानंतर आम्हाला त्याच्यावरला हसू दिसायला लागलं चेहऱ्यावरील, आम्हाला त्याच्यामध्ये खूप बदल दिसायला लागले. मग मी त्यांना समजावून सांगितलं हे का झालं. काही लोक बोलले माझ्या मुलाच्या मनामध्ये स्विमिंगच्या बाबतीत खूप भीती होती, ती भीती त्याची कॅम्पला जाऊन आल्यानंतर पूर्णपणे गेली, कारण त्यांनी ह्या कॅम्पमध्ये त्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षक घेऊन, म्हणजे त्यांचं प्रशिक्षण घेऊन जे त्याच्यामधले मार्गदर्शक शिक्षक होते यांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने कसं स्विमिंग करायचं हे शिकवलं. त्यामुळे मुलं विसरून गेली आणि मुलं शांतपणे स्विमिंग करायला लागले. तर हे जो आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा मुलांच्या मनामध्ये जो तयार झाला आहे कॅम्पमार्फत, हे मला पालकांकडनं त्यांची रिॲक्शन पहिल्यांदा. जवळजवळ 90 विद्यार्थी होते आणि आम्ही 6 दिवसाचा वर्कशॉप घेतला आहे. या 6 दिवसामध्ये आम्ही डान्स घेतला आहे, ॲक्टिंग घेतलं आहे, शॉर्ट फिल्म मेकिंग घेतलं आहे, त्याच्यानंतर मुलांसाठी आम्ही ड्रॉईंग घेतलं आहे, स्विमिंग होतं आणि एक दिवस आम्ही ट्रेकिंगलासुद्धा नारायणगड येथे गेलो होतो. त्यानंतर त्याचबरोबर आम्ही सेलिब्रिटी डान्स इंडिया डान्स सीझन 6 सेमीफायनलिस्ट दीपक फुलसुरे सरांनासुद्धा मुलांना डान्स शिकवण्यासाठी, त्यांना कोरिओग्राफ करण्यासाठी या दिवशी बोलवलं होतं आणि खूप मजा आली मुलांबरोबर.
छोटे छोटे मुलांबरोबर त्यांना काहीतरी शिकायला मिळालं आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे या गोष्टीचा की मुलांना खऱ्या अर्थाने इथं प्लॅटफॉर्म मिळतो आहे आपल्या नारायणगाव शहरामध्ये. काही मुलांना असं संधीसुद्धा मिळत नाही शिकवण्याची. जसं दीपक हुडसुरे सर आहे, त्यांनी सांगितलं आहे की त्यांना एकसुद्धा टीचर गायडन्स करायला कोण नव्हतं, पण आज आपल्या या ठिकाणी या भागात मुलांना ते शिकवायला आले. त्यांचं काय एक्सपिरियन्स असेल ते आपल्याशी शेअर करत होते आणि खरं तर खूप मजा आली. नक्कीच आपण नारायणगावसारख्या शहरामध्ये निमशहरी भागामध्ये हे समर कॅम्पचं आयोजन अल्फा डान्स अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं होतं. खरं पाहायला गेलं तर ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी अशा कुठल्या प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इकडे होत नव्हत्या, परंतु आता या ॲक्टिव्हिटीज इकडे व्हायला लागलेल्या आहेत. मुलांना वेगवेगळ्या संधी इथं उपलब्ध होत आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स इकडे उपलब्ध होत आहेत. जवळजवळ 90 मुलांची ही बॅच होती, ज्यामध्ये आम्ही 2 ग्रुप्स केले होते, एक लहान गट आणि एक मोठा गट. दोन्हींसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथं घेतल्या, ज्याच्यामध्ये मग ड्रॉइंग असेल, क्राफ्ट असेल, त्याचबरोबर हायकिंग असेल, डान्स असेल, स्विमिंग आम्ही त्याच्यामध्ये घेतलं. नारायणगडला आम्ही ट्रेक केला. त्याचबरोबर ॲक्टिंग आणि शॉर्ट फिल्म मेकिंगसारख्यासुद्धा आम्ही ज्या काही कोर्सेस आहेत याच्याविषयी जी माहिती आहे ती या मुलांना दिलेली आहे. याच्यामध्ये मुलांना सिनेमॅटिक कॅमेऱ्याची जवळनं ओळख आम्ही करून दिली. एक छोटीशी शॉर्ट फिल्म प्रोजेक्ट देखील आम्ही यावेळी शूट केला. मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या. सो खूप सारं हे करताना मजा आली. मुलांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मुलांना याच्यात अजून जिज्ञासा आहे, अजून खूप सारं शिकायचं आहे असं या मुलांचं म्हणणं आहे. नक्कीच येत्या काही दिवसामध्ये आम्ही अजून याच्यामध्ये ॲडव्हान्स कोर्स घेणार आहोत. विजय प्रजापती सर असतील, मी असेल, आम्ही ॲक्टिंग वर्कशॉप आणि डान्स वर्कशॉप अजून ॲडव्हान्समध्ये घेणार आहोत आणि या मुलांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असणार आहे. सर्वप्रथम म्हणा गेलं तर मी गेल्या वर्षी पण आलो होतो, सरांनी मला बोलले होते आणि गेल्या वर्षी फक्त मी गेस्ट होतो, पण सरांनी म्हणली होती की आज ह्या वर्षी मला वर्कशॉप ठेवायचे आणि त्यांनी वर्कशॉप ठेवला. मी वर्कशॉप नारायणगावमध्ये आलो आणि मला वाटलं नव्हतं की माझी मुलं एवढे टॅलेंटेड असतात, म्हणजे एवढे मॅच्युअर, म्हणजे एवढ्या लहान वयात मॅच्युअर. कारण मी त्यांना प्रश्न काय केले, म्हणजे काय म्हणजे असं म्हणजे जीवनात काय वावरत असताना म्हणजे का आपल्याला म्हणजे नेमकं काय बनायला पाहिजे. ते छोटी मुलगी एवढी म्हणली की माणूस म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चांगलं इन्सान बनलं पाहिजे. आम्हाला ते खूप आवडलं, कारण चांगल्या सरांकडून या गोष्टी चांगल्या भेटतात ना. आणि वाटलं नव्हतं की मुलं एवढे चांगले डान्स करते एवढं, आणि ते लगेच कॅच करत होते एवढं, म्हणजे त्यांना एवढं नॉलेज नव्हतं परंतु ते कॅच करत होते आणि त्यांचं बेसिक खूप स्ट्रॉंग आहे सगळ्यात महत्त्वाचं. तरी मी विजय सरांना थँक्यू सो मच कहतो कारण बोलतो की कारण त्यांनी एवढे लहान मुले एवढे चांगले घडवले आणि मला खूप आनंद वाटला की ते 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 करू शकतात, म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या लेवलला जाऊ शकतात पुढे जाऊन. ते असे कंटिन्यू त्यांनी प्रॅक्टिस केली, चांगले मनापासून प्रॅक्टिस केली तर, आणि सरांचा सपोर्ट तर आहे विजय सरांचा. सो मला खूप आवडलं आणि मी तर म्हणजे एवढं मनापासून एवढं खुशी वाटली ना. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त वर्ष मला आत्ता खरंच म्हणजे असं मनाला भावलं, म्हणजे एकदम नंबर 1. अँड थँक्यू सो मच विजय सरांनी, पृथ्वीराणी यांनी मला इन्व्हाइट केलं आणि थँक्यू सो मच, लव यू ऑल. सर्वप्रथम विजय सरांना थँक्यू सो मच. आकाश सर तुम्हाला पण थँक्यू सो मच आम्हाला इथे इन्व्हाइट केलात. बेसिकली आल्यापासून आम्ही बघतो म्हणजे 2 तासापासून जे टीचिंग केलं इथं जवळपास 100 विद्यार्थी आहेत. स्ट्रेंथ मोठा झाला, मॉब पण मोठा होता आणि मोठ्या लेकरांना लहान लेकरांना शिकवण्यात मजा आली पूर्ण. त्यांनी म्हणजे 2 तासामध्ये 2 सॉन्ग प्रिपेअर झाले, 2 सॉन्ग प्रिपेअर झालेत. उद्याला जाऊन ते परफॉर्म करण्यात सेम आउटपुट खूप छान आहे. खूप छान विद्यार्थी घडवलात सर आणि थँक्यू सो मच इथं बोलवल्याबद्दल. समर कॅम्पबद्दल खूप ऐकलं होतं, प्रत्यक्षात कधी त्याच्यात सहभाग घेतला नव्हता, पण यावर्षी विजय प्रजापती सरांमुळे त्याच्यात सहभाग घ्यायचं एक चान्स मिळालं. वाटलं नव्हतं एवढं छान प्रतिसाद मिळेल. पालकांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि मुलंही 6 दिवस खूप एन्जॉय केलं. स्विमिंग असेल, हायकिंग असेल, डान्सिंग असेल, ड्रॉइंग असेल, जिथे मुलांनी त्यांचे कल्पना पेपर कॅनव्हासमध्ये उतरवले आणि इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. शेवटच्या दिवसाचे वर्कशॉप पहिल्यांदा वाटलं मुलं करतील का नाही, डान्स फास्ट आहे का, नंतर मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि थँक्स टू दीपक सर ऑल्सो की त्यांनी त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आमच्या मुलांना मार्गदर्शन करायला आले. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. थँक्यू.